काय ग एवढ्या रात्री कुणाचा फोन? आईसाहेबांचा असणार. अगं बघ की तरी. ए जानेवन. कोण? इतक्या ते सरली तुझ्या भाड्याच्या आईला? तू कोण आहे? अगं ते राजस्थानची मैत्रीण आहे. ते मी नीट पोचले का नाही विचारायला फोन केलाय तिने. हॅलो, इथे रेंज नाही आहे, मी बाहेर जाऊन फोन करते. मदर माऊली आलेच मी. हा बोल. राजस्थानातली मैत्रीण कुणाला सोना लावत फिरते ग तिकडे? अगे फोन का केलायस ते सांग ना आधी. तुझ्या त्या मायाळू कृष्णाईचा फोन आला होता. कोणाला टेपा लावत कुठं फिरते ते सांग आधी. आईसाहेबांनी तुला का फोन केला? आहे का आता लेख परागंदा झाल्यावर आईलाच फोन करणार ना कोणी पण. काय म्हणत होत्या? खूप काळजीनं बोलत होत्या बाई तुझ्याबद्दल. अगं हे काय बोलत होत्या सांग ना. म्हणत होत्या का माझी सावित्री कशी आहे, चिडली आहे का माझ्यावर. आपण फुल टाईट असलो तरी बेरिंग सोडलं नाही आपण. म्हटलं कृष्णा ताई, माझी सावित्री तुमच्यावर कशी चिडल, देवावर कधी कोण चिडत का? ए बेवड्याचा फट. काय गे पाडे, अगं गायब व्हायचंच होतं तर निदान मला तरी सांगून व्हायचं ना. अक्कल नाही का तुला? पहिला कोणाला येणार आहे, मलाच येणार का नाही? तू तिकडे काही ओकली नाहीस ना अजून? तेवढी दारू पीठ नसतो आपण. 2 पेग डाराडूर. पहिला पेग झाला आणि दुसरा पेग भरायच्या वेळेलाच फोन आला. नशीब समज तुझं. हा बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. अवसन घातके, अगं थँक्यू बिंक्यू म्हणायची काही पद्धत आहे का नाही? त्याला म्हणतात ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. ठेव फोन. गुड नाईट. हे त्या प्रियाचाच डोकं असणार आहे. देवा, आईसाहेबांना बुद्धी दे. त्यांनी परत तिला फोन नको करायला प्लीज. अँग्री यंग मॅन काय तू आणि दीपेश आहात ना, ती माझी प्रत्येक गोष्ट एक्झॅजरेट करता. अरे खरंच अर्जुन, तो दीपेश आहे ना, तुझ्या फोटोचं लॉकेट करून गळ्यात घालायचं बाकी राहिलंय फक्त. आणि एवढी आठवण काढतो तुझी. मग आला का नाही? आठवण येते ना तर यायचं ना. येणारच होता पण साहेब पुण्यातच नाही येत. पण खरंच सांगतो, दरवेळी आम्ही भेटतो ना, असा ना तसा तुझा विषय निघतोच. तू नसता तर त्याच्या बहिणीचं लग्न व्यवस्थित पार पडलंच नसतं. नाही रे, असं काहीच नाहीये. मी तुला सांगू का, मी हार्डली 1-2 दिवस आधी गेलो होतो. सगळी तयारी त्यानेच केली होती. नाही 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 नाही, तसं नाही रे. ते त्या लग्नात कोणीतरी चोर शिरले होते, त्यांना तू पळवून लावलं ना. अच्छा ते होय. ते काय मी नसतो तर दुसऱ्या कोणीतरी पळवली असते. नाही लग्न होतं नाहीतर सोडलं नसतं. ती मेहंदीवाली पोरगी आणि तो म्हातारा सापडू देत नुसतं. ते तू म्हणतोस तसं अँग्री यंग मॅनचं रूप दाखवतो त्यांना. कसं शोधणार आहेस त्यांना? अरे हे कोणीतरी भुरटे चोर असतील. उन्हाळ्यात काहीतरी चोरी करायची आणि अटक करून घ्यायची, म्हणजे पावसाळा हिवाळा जेलमध्ये फुकटात राहायची खायची सोय. हे तू या फंद्यात पडू नको रे. आणि असे कसे सापडणार? ते काय बॉम्ब आहेत काय डिटेक्ट व्हायला? फोटो आहे ना माझ्याजवळ. फोटो? मग काही टेन्शनच नाही ना. तू तो फोटो व्हायरल कर आणि शोधून काढ त्यांना. आपण दोघं मिळून बुकलून काढू त्यांना. बघू फोटो बघू.
मी तर फेवरेट करून ठेवलाय. हे फोटो आहे पण तो असा. बास झाला लपंडाव. ओ मिस घोंगट, किती पळाल, कधीतरी सापडालच ना. तुमचा घोंगट मीच उतरवणार. मधुरमावली काय झालं? थांब. हे, पाणी घे, पाणी घे. बरं वाटते का? हा अगं एकदम हुबाळी आली. तुला काय झोप ना का काय? अगं नाही काही नाही, तू झोप. अगं मी झोपलेच होते. तुझ्या झोपेचं खोबरं का झालंय? माझं टेन्शन घेतलंयस का? अगं नाही ग. अगं ते राजस्थानमध्ये रात्रीचेच कार्यक्रम असायचे ना सगळे, त्याच्यामुळे मग जागायची सवयच लागली बघ. उशिरात झोपायचे. असं होय. एक काम करायचं का आपण? म्हणजे तू मला राजस्थानचा फोटो दाखवतीस का? म्हणजे ती नवरी कशी दिसत होती, तिची हेअरस्टाईल कशी केलेलीस, कुठं कुठं फिरलीस, दाखवतीस का आता? अगं हा, त्याला काय झालं आता? तसं पण तुला झोप येईना तवर बघत बसू की. म्हणजे तसं आता राजस्थानला मी कवा जायची आणि तिथं जाऊन कवा बघू. फोटो तर दाखवू की. अगं आता नको, ते फोनची बॅटरी पण डाऊन आहे. मी उद्या सकाळी दाखवते. हा, झोप. असं म्हणतीस? तुला जायफळ घालून दूध देऊ का? म्हणजे गुडपकन झोपशील. अगं नको, मला पण जांभळी आली बघ. मी पण झोपेनच आता. झोप पहिले, झोप पहिले, झोप. अगं झोपते. झोप नाही काय, तू झोप. तू झोप पहिले, झोप. काय मला भेटायचंय तुला. कधी, कुठे, कसं सांगते. मिस वशिला, मिस वशिला माझ्या स्वप्नात कशा काय? गुड मॉर्निंग मिस सावित्री. सर, मिस वशिलाच बरं वाटतं तुमच्या तोंडू. सर, जोवर तुम्ही मिस वशिला म्हणत नाही तोवर मी आत येणारच नाही बघा. गुड मॉर्निंग मिस वशिला. गुड मॉर्निंग मिस वशिला.
तुमची तब्येत कशी आहे? इज एव्हरीथिंग गुड? प्लीज लेट मी नो. नो 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 नो. हे जरा जास्त पॉझिटिव्ह होऊन जाईल, ओव्हर पॉझिटिव्ह. गुड मॉर्निंग मिस वशिला. तुमच्या आईंची तब्येत कशी आहे? तुमच्या आईंची तब्येत कशी आहे? नाही 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 नाही, हे हे जरा जास्त पर्सनल होतं. काय अर्जुन, अरे एक मेसेज ड्राफ्ट करायचा आहे. तुला काय करायचं नक्की? हो 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 हो. व्हेरी गुड मॉर्निंग मिस वशिला. तुम्ही काल रात्री घरी नीट पोचलात ना? पोचलात ना? सिंपल वाटतंय, पण 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 डायरेक्ट होऊन जाईल फार. हे नाही नाही, फार डायरेक्ट ब्रिज ब्रिज पाहिजे अर्जुन, काहीतरी. अरे यार, त्यांचा मेसेज यायच्यात माझा मेसेज गेला पाहिजे, नाहीतर पुन्हा गिल्ट देतील मला. सावे, हा मी देवळात जाऊन येते. हा. तुझं आजचं काय आहे? मला सांग, भाजीला काय आणू मी तुला? आण कुठली पण. तसं पण मी आज डॉक्टर देशमानेंकडे जाऊन येणार आहे थोड्या वेळाने. अगं कशाला? मी बरी आहे, मला काय नाही झालेलं, एकदम ठणठणीत आहे मी. मदर माऊली, अगं तुला नाही नेते, मीच जाऊन येणार आहे. आता राजस्थानला जायच्या आधी एकदा भेटले होते की नाही, आता जरा विचारू दे काय म्हणतंय तुझं प्रगती पुस्तक. बर, पारसच्या असेल, आम्ही एकत्र जाणार आहे ना देवळात. येते मी. हा कोण पाहिजे? सावी. या ना आत या. ग्रेट, हेच करतो. राधे राधे. हॅलो दादासाहेब, केव्हा जायचं बाईक घ्यायला आपण? अरे ऐक ना, माझं एक महत्वाचं काम आहे, एक मेसेज करायचा आहे. अर्जुन दादा, तू काय तुझा पर्सनल सेक्रेटरी म्हणून अपॉइंट केलंय का मला? पंकज, अरे मस्करी मस्करी. बोल बोल, काय काम होतं? एक मेसेज करायचा आहे, म्हणजे तो फॉर्मलच आहे, म्हणजे ऍक्च्युली तो फॉर्मल मेसेज आहे, पण तो इनफॉर्मल पण वाटला पाहिजे. आणि त्या मेसेजमध्ये ना पंकज, कन्सर्न दिसला पाहिजे. ओके, म्हणजे डेस्परेशन नाही दाखवायचं आपल्याला, म्हणजे अतिउत्साह नाही दाखवायचा आपल्याला, तो कन्सर्न दिसला पाहिजे. आणि तो मेसेज अगदीच म्हणजे कॅज्युअल वाटला पाहिजे. म्हणजे खरं तर तो मेसेज कॅज्युअल आहे आणि तो कॅज्युअल नाही पण आहे.
सगळ्या गोष्टी त्या मेसेजमध्ये आल्या पाहिजेत. एक्झॅक्ट कोणाला करायचा आहे मेसेज दादा? त्याचा तुझ्याशी काय संबंध आहे? हे बघ, तू मैत्रिणींना करतच असशील ना मेसेज, तसा काहीसा मेसेज कर. राधे राधे, उत्तरी दिशा में हलचल चल रही है. किती मिस केलं तुला. सावे, ह्या कोण? मी नाचवते लोकांना. म्हणजे हाय श्यामल डार्लिंग, उगा घाबरू नको हा माझ्या मदर माऊलीला. सॉरी माझी ओळख करून द्यायची राहिली. काय आहे, सावी तिकडे राजस्थानात होती ना, तिकडेच मी पण होते. त्या लग्नातल्या काक्या, माम्या, मावश्या, आजी, आजोबा नसतात का, त्यांना नाचवायचं काम करते मी. म्हणजे तसं तर मी नाचवते लोकांना, पण तुमच्या लेकीनं लई नाचवलं बरं का मला. अच्छा, तुम्ही पण होता का तिथं? पण कधीच व्हिडिओ कॉल मध्ये तुम्ही दिसला नाही. म्हणजे सारखा तो आपला पापडवाला वेटर, नाही तर ते भिंतीवरचा मागचा उंट, दुसरं काही दिसलं नाही. ह्या कधीच कशा दिसल्या नाहीत व्हिडिओ कॉल मध्ये? सांगा आता. हो, ते मी तुला म्हणलं नव्हतं का मदर माऊली, अगं लई भारी सोय केली होती आमच्या तिकडे, हो की नाही? वेगवेगळ्या खोलीत होतो ना आम्ही, म्हणून नाही दिसली. बर असेल, या ना बसा. हा, सावे, त्यांचं चहा पाण्याचं बघा. हो, मी जाऊन येते. ये लवकर. दीपू डार्लिंग कुठं दिसत नाही का? दीपू, डार्लिंग, अगं या श्यामल डार्लिंगला उठसूट सगळ्यांना डार्लिंग म्हणायची सवय. ते सगळं ठीक आहे, पण दीपू केव्हा भेटला यासनी? सांग आता. ते तुमचा कॉल यायचा ना सावीला, तसंच सावीच्या मामाचं पण यायचं ना व्हिडिओ कॉल. हा, तर एकदा असं जाता जाता माझी त्या व्हिडिओ कॉलवर अशी नजर पडली मोबाईलवर. मग ओळख झाली, गप्पा झाल्या. जॉली माणूस आहे एकदम. जॉली माणूस आहे. असल. लग्न झालंय का तुमचं? नाही, या फील्ड मध्ये कुठलं आलंय हो लग्न. आणि केलं तरी टिकतं कुठं. बघू आता, नशिबात असेल तेव्हा मिळेल जोडीदार, नाही का? सावे, यांच्या चहा पाण्याचं बघ काहीतरी. तुम्हाला खायला काय आवडतं? उपमा आवडतो, आणि वरती अशी मस्त शेव भूर. हा सावे, तेवढं उपमा दे. मी नीट काळजी घे बर का. बरं, मी जाऊन येते. तवर जाऊ नका कुठं. हा, आले मी. सावे, काळजी घ्या यांची. चालेल मावशी. मावशी तर मावशी. आले मी. सावे, काळजी घ्या यांची. चालेल मावशी. मावशी तर मावशी. आले मी. छान आहे ग घर तुझं. ते साधच आहे पण टुमदार आहे एकदम. आवडलं आपल्याला. मावशी एक घोडे, माझ्या मदर माऊलीहून मोठी असशील तू. अय डार्लिंग, मॉडेल जुनं आहे आपलं, पण हार्ट यंग आहे. बरं ते जाऊ दे. पुढचा प्लॅन काय आहे ते सांग. साडी आणलीस? लगेच गेटअप कर. मदर माऊली नाहीये तोवर कृष्णाईला लगेच व्हिडिओ कॉल करून टाकू. आधी पैसे मिळालं पाहिजे ना. काय पैसे मिळाले नाही ना.
मग मला डायलॉग विसरायलाच होते.